कुशासन म्हणते त्याला. पहा, जप करणं आपल्याच्यानं होत नाही. आपण दिलेल्या गुरुनं जे जप दिलाय गुरु मंत्राचा ते आपण नीट करत नाही. कमीत कमी गुरु मंत्राचा एक जप करायला पाहिजे दिवसातून. तुमच्यापैकी किती जणांना गुरु केला सांगा बरं, करा बरं हात वर. 1 2 3 इकडं 4. आता एवढ्यानेच गुरु केली, गावात माणसं नव्हते का? नाही नाही, करा तुम्ही हात करा. जप आपल्याच्यानं होत नाही. दुसरा तप आहे. तप म्हणलं की वेगवेगळे आसनं येतात. एका पायावर उभं राहून ह्या लगे बद्ध पद्मासना की नाही, अशी आसनं आहेत. अशा आसनामध्ये आपल्याला वर्षानुवर्ष बसता येते का महाराज? तप करत नाही बसता येत महाराज. सोपं नाही, तप करणं सोपं नाही. आपल्याला 1 तास नीट मांडी घालून सरळ बसता येत नाही, तर मला सांगा तुम्ही 1 वर्ष खरंच बसता का? महाराज चला म्हणजे हे आपल्याच्यानं होत नाही, म्हणजे सामान्य जनतेच्यानं. तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात होत नाही. मग पुढचं कोणतं आहे? जप झालं, तप झालं, आता काय राहिलं? यज्ञ. नाही की नाही? यज्ञ करण्यासाठी हत्तीच्या सोंडच्या धारण जेवढं जाते तेवढं तूप सोडायला लागते. तेवढं सोडू नये होत नाही महाराज. बराबर लगी मंत्र विधान बराबर झालं पाहिजे. एक मंत्र चुकला यज्ञ. यज्ञाच्या सामग्रीमध्ये तुम्हाला एक सामग्री कमी जास्त जमत नाही. ज्यावेळेस ते आहुती देते ब्राह्मण काय म्हणते? ओम अबाणाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, असं त्याचं चालू राहते. पण ज्यावेळेस ते म्हणते की नाही स्वा म्हणले की उचलायची संविधा, आणि हा म्हणले की आपली गोमुखीनं अशी यज्ञात सोडायची असते. आपण काय करतो? त्यानं स्वाहा म्हणले की एक मूठ धरायची, दंत. त्याच्यामुळं महाराज म्हणले तुमच्याच्याने जपही होत नाही, तपही होत नाही, यज्ञ होत नाही. मग करायचं तर काय करायचं? आहे की नाही? काय करायचं? कोणतं साधन आहे जे सोपं, ज्याने तुम्हाला भगवंताची प्राप्ती ही होईल आणि तुमचं पापही जळल? आहे की नाही? तर त्या अभंगाच्या प्रथम चरण नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, साधना पैसे दे. नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, साधना पैसे दे. नाम कीर्तन, नाम कीर्तन,
म्हणले महाराज, नामसंकीर्तन आहे की नाही, साधन पे सोपी जळतील पापे जन्मांतरीची. एका जन्मातलं का नाही महाराज, जन्मोजन्मीचे. आणि आपण कोणत्या जन्मात कोणतं पाप केलं असं हे आपल्याला आठवते का? नाही महाराज. साधं उदाहरण पहा संसारातलं, जीवनातलं आपल्या. अहो तुम्ही 4 दिवसा अगोदर काय भाजी खाली होती ते तुम्हाला आठवत नाही, तर पूर्वजन्मीच सोडूनच दे, आहे की नाही. काय म्हणजे जळतील पापे. पापामध्ये प्रकार आहेत महाराज, 3 प्रकारचे. काही जण वेगळे सांगतात, काही जण, पण आम्हाला ज्या प्रकारे पाठात सांगितले त्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे पाप येतात. एक कायिक पाप, दुसरं वाचिक पाप आणि तिसरं मानसिक पाप, आहे की नाही. 3 पाप आहेत. कायिक पाप म्हणजे या देहाने केलेलं पाप, दुसरं वाचिक पाप म्हणजे या वाचेने केलेलं पाप, आणि मानसिक पाप म्हणजे या मनाने केलेलं पाप. म्हणशाल महाराज मनानं पाप होते का? होते महाराज. तुम्ही जर कोणाच्या बद्दल तुमच्या मनात जर एखादी अंतःकरणात जर वाईट गोष्ट जर तुमच्या आली, येत नाही पण आली, एखाद्याचं चांगलं लईच व्हायचं म्हणून जर तुमच्या मनात जर आली एखादी गोष्ट, याचं असंच व्हावं, याचं तसंच व्हावं, तोंडाने न म्हणता जर तुम्ही मनातून जर हे करत असाल तर समजायचं ते आपलं मानसिक पाप आहे, म्हणजे मनानं झालेलं पाप. त्याचाही दोष तेवढाच लागते महाराज जेवढा कायेनं केला. म्हणजे या शरीराने जेवढं पाप केलं, शरीराला जेवढा दोष आहे तेवढाच दोष त्या मनाला आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का महाराज, मनाने केलेले जे पाप आहे की नाही त्याची सजा स्वप्नामध्ये देतील भगवंत. अवघड आहे. त्याच्यामुळे पाप करायच्या अगोदर मनाने विचार करा. म्हणते तर महाराज आम्हाला वेगवेगळे स्वप्न पडायले, मग आमच्या जवळ येते तर वेगवेगळे स्वप्न पडायले, हे असं व्हायलं तसं व्हायलं, काही सुधरण झालं. मग ते महाराज आमच्या सारखं म्हणते काही करायची गरज नाही, भगवंताचा अखंड नामस्मरण करा. मग तुम्ही करायला सुरुवात करता, गती नका. तुम्हाला एवढंच जर नाही करायचं मग कशाला करता? दुसऱ्याच्या जर कोणाचं चांगलं होत असेल तर तुम्ही वाईट का चिंतता, आहे की नाही. कोणाचं चांगलं होत असेल तर उद्या महाराज, कोणी पुढे जात असेल तर जाऊ दे ना. अहो तुम्हाला जाता येत नाही ते चालत जाऊ दे, त्याच्या पाठीमागे तुम्ही चालत जा. म्हणून कधीही कोणाचं मनातून वाईट चिंतायचं नाही, त्याच्यावर वाईट हो अशी इच्छा व्यक्त करायची नाही. हे झालं तुमचं मानसिक पाप. वाचिक पाप, वाचिक पाप महाराज तुम्हाला सांगतो माणसापेक्षा, आता अवघड आहे पण बोलतो, माणसापेक्षा महिला वाचिक पाप जास्ती करते. राग येईल माझ्या बोलण्याचा, पण तुम्ही तुमच्या अंतःकरणाला विचारून पहा, किती बोलता तुम्ही. 10 बजे असू द्या महाराज. आमच्या इकडचं सांगतो, येतलं येतलं कसं सांग, माहीतच नाही तर काय सांग. आमच्या इकडं बाया भांडणी आशा करते का नाही, दन 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 दन, जसं काय डीजे वाज आहे एवढ्या भांडणी राहतात महाराज. आणि कशासाठी? तिथं नळाच्या पाण्यासाठी. हिचं भांड भरून जाते, खाली सांगायला राहते, हे काय भांड उचलत नाही, दुसरीने येऊन भांड बाजूला ठेवा ते आणखी चालूच करते मामा. असा बस तिचा उसाचा पटाच पडते. या जिभीनं तुमच्या बोलण्यानं जे पाप होते त्याला म्हणायचं वाचिक पाप. आणि आता शेवटचा मुद्दा म्हणजे कायिक पाप. म्हणशाल महाराज आम्ही या देहानं कधीच पाप केलं नाही, मना भकोने बी
या देहानं कधीच पाप नाही केला आम्ही कीर्तन करणंच देतो सोडून नारदाच्या गादीवरून शब्द देतो म्हणतो आपण म्हणतो पाप केलं नाही पण पाप झाल्याशिवाय राहत नाही आपल्याला पहा आपण चालता चालता मगाच म्हणलं की मार चालता चालता जर मुंगी मेली आणि अशा किती मुंगी आपण मारल्या मुंगी म्हणजे एक जीव आहे आणि ते जीवामध्ये काय आहे परमात्म्याचा अंश आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलंय मम अंश जीव लोके जीवभूत सनातनः मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षति म्हणजे या ज्या सृष्टीमध्ये प्रकृतीत जे सजीव आहे त्या प्रत्येक सजीवामध्ये माझा चैतन्य रूपी स्वरूपाने मी आहे असं भगवंत सांगतात अर्जुनाला सांगा आपण आपल्या घरी स्वयंपाक बनवण्यासाठी जे लाकडं आणतो तुम्ही ते सगळेच्या सगळे वाळेच राहते का राहते का झाडावर घाव घालतोच ना वरल्या त्या झाडामध्ये भगवंत आहे तुम्हीच त्या झाडाला एक राहते याचा अर्थ दोष तुम्हाला लागणार की नाही कोणी असो लागते ते जे आपण करायलो ना आपण स्वतःहून करत शरीराने या त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात काही पाप हे पाप आहेत आणि हे पाप या जन्मात केले कोणत्या या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपण हे पाप करत आहोत परंतु याच्या अगोदर आपण किती वेळास कोणत्या कोणत्या योनीमध्ये फिरलो हे तुम्हाला आम्हाला माहित आहे का नाही महाराज प्रत्येक योनीमध्ये आहे की नाही आणि प्रत्येक खाणीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे तेव्हा कुठं आपण या मनुष्य देहाला प्राप्त झालेलो आता भाई याच्यामध्ये किती 84 लक्ष योनी 4 खाणी सांगितलेल्या आहेत 4 खाणीमध्ये कोणत्या अंडज वायू अंडज जारज उद्भिज वायू आहे की नाही स्वेदज उद्भिज वायू असं पहा अंड्यातून जन्म घेणारी घामापासून जन्मणारी ज्या आईच्या पोटात उदरातून जन्म येते ती आहे की नाही आणि झाड झुडपे बिया असो आता पहा एवढे आहेत याच्यामध्ये आपण जन्म घेतलेला तिथल्या 84 लक्ष योनी फिरून इथं आलो एक एक योनी एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा किती वेळेस फिरून आलो शाश्वती नाही आपल्याला गॅरंटी नाही किती वेळेस फिरलो तेव्हा कुठे इथं आलो आणि इथं आल्यानंतरही जर आपण पापच जर करत असत तर मग इथं आल्यानंतर काय आपल्याला मग जावं लागते
नरकाला. पण महाराज तुम्हाला सांगतो, नरकाला जाणं म्हणजे अवघड नाही. आपण म्हणतो की नाही, नरकाला जाणं, नरकाला जाणं. माणसाला नरकाला जायची गरज नाही महाराज. तुम्हाला सांगतो, नरकच आपल्या जवळ येते. आहे की नाही? जे दुःख भोग, जे दुःख आहे की नाही, जे या जीवाला भोगावे लागतात ना जेवढे दुःख, ते म्हणजे नरकच आहे. नरकासाठी तुम्हाला इतरत्र दुसरीकडे कुठेच जायची गरज नाही. जिवंतपणे नरक भोगावं लागते. ते बी पाप तुमच्यावर सगळं कशाने जाते? नामस्मरणाने. मग गेले नाहीत का? आहे की नाही? अजामिळासारख्या महापाप्याचं जर पाप जात असेल, तर तुमचं आमचं का जाणार नाही? आहे की नाही? भागवतामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे त्या अजामिळाचं. अगोदर ते पूर्वीला ब्रह्मकर्म करायचा, यज्ञकांड, कर्मकांडी ब्राह्मण होता अजामिळ. पण प्रारब्ध बदललं महाराज. संविधा आणण्यासाठी गेला, वेश्येला पाहिलं, वेश्येच्या वरती त्याचा जीव जळला, ते तिकडच अडकलं. पण ही वेश्या म्हणजे सामान्य स्त्री नसून ती काय आहे? वासना. म्हणजे त्या वेश्येला आपण ती वासना समजायचं आहे. आणि तो अजामिळ म्हणजे तुम्ही आम्ही सर्व जीव, जीवात्मा. नाही की नाही? आपण सगळे जीवच आहोत. तो जीव म्हणजे तो अजामिळ आहे. आता हे समजून घ्या तुम्ही. हे की नाही? ते अजामिळ वासनेच्या आधी लागला, म्हणजे त्या वेश्येच्या. आणि हे जीव वासनेच्या आधी नाही. आहे की नाही? वासना म्हणा, माया म्हणा, ज्याला जे समजते त्याला ते म्हणा, त्याच्या अधीन लागल्यामुळं त्या वेश्येनं त्याला सांगितलं, महाराज आता तुम्ही जा. ते म्हणे, मी तुला सोडून जात नाही. आपल्याला संसारामध्ये तसंच राहते महाराज. माया सांगते, जा बाबा एकदाच, कर प्रयत्न, पाहतो हिशेबाने, सुटला तर सुटला. पण ते मायामध्ये असा अडकून पडती, ते जीव त्याला निघता येत नाही. माया बिगडे भ्रमला एक बायको केली तर माणसाला किती नखरे उचलायला लागते. आमच्या घर नाही म्हणून तुम्हाला विचारलं. तसं ते हे केलं. तिनं तिच्या आल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे गेला डबल लगे गावात. म्हणजे सांगा, कोणाच्या इथं वास्तुशांतीची पूजा आहे का? कोणाचं पंचांग पाहायचं का? मग आता हे बाईच्या नादी लागल्यामुळं याचा सगळ्यांना पत्ताकट केला. म्हणजे मायेच्या आधी लागलं ना अजामिळ. तर सगळ्यांनी त्याला कोणच हे केलं नाही. मग आता करायचं काय? अजामिळानं लूटमार चालू केली. रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक जीवाची हत्या करायचा, त्याला त्रास द्यायचा, त्याचं धन सगळं लुटून घरी आणायचा. पहा महाराज. आणि अशाच्या येत आमच्यासारखी म्हणता येणार नाही, कारण आम्ही जेथं जातो तिथं सगळीकडे धिंगाणाच झालेला आहे. तिथं चांगले थोर मोठे महात्मे आहेत. एक नाही, संत महात्मे. ते संत आले, त्यानं त्या अजामिळाच्या घरी रात्रीला मुक्काम केला. अजामिळ गेलता त्याची विल्हेवाट करायला बाकीच्या शिकारीला नित्य नियमाप्रमाणे. आणि त्याची बायको घरी होती. या साधू मुनीने त्याच्या बायकोला रात्रीभरासाठी आश्रय मागितला. त्याने तिथंच भजन केलं. दुसऱ्या दिवशी ती बाईंनी, महाराज आमच्या इथे कोणीच येत नाही, पण तुम्ही आले
तुमचे पाय लागली, आमच्या घराला तुमचे पाय लागली, आमचा उद्धार झाला. असं तुमच्या इथली काही मंडळी आम्हाला तसंच म्हणते, महाराज तुम्ही या आमच्या घरी, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. अरे अख्ख्या महाराजाच्या घराचा वाटोळ झाला राजा, तुमच्या घराचं काय घेऊन बसायला. असो महाराज तिथं थांबली, सगळं झालं. महाराज जेवण केले सगळ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी. आता जायचं म्हणजे की ते महाराज मुकाट्यानं जावं की नाही त्याने जेवण करू. आमच्या महाराज लोकांचा एक स्वभाव असते, महाराज ज्या घरी जेवायला जाते त्या घरच्याला पहिले दक्षिणा होते. तुमच्या इथे देतात की नाही, देतात की नाही. महाराजाला फुकट जेवू घालू नाही. तुमच्या परीने जे होती ती दक्षिणा द्यावी. 1 रुपया का द्यावा पण द्यावा. मी सांगत शास्त्र सांगते म्हणून, नाही तर मनुष्य काय महाराज सांगायला मग त्याच्याच बजेटाचं. असो त्याने सांगितलं जेवण झालं, आता आम्हाला काहीतरी दक्षिणा द्या म्हणजे तुमच्या यज्ञाला पूर्तता येईल अन्नदानाची. ते बाई महाराज तुम्ही लवकर जाऊन या इथून. मयावाला नवरा जर आला तर तुम्हाला दक्षिणा लईच चांगली भेटते. तिनं तसं म्हणावं, हे इकडून यावंच का कुराड घेऊन आला. अजामी कुराडीला रक्त आहे महाराज. ते रक्त फायलं. त्या गुरुचे शिष्य म्हणले, महाराज गुरुजी येतं काही खरं नाही म्हणले, आपल्याला डाळ शिजत नाही, चला लवकर. ते गुरु होता म्हणे आपण इथं आलो, याच्यात आपण जेवण केलं तर याचा उद्धार करणं हे आपलं काम आहे की नाही. पण साधू संतांचं तेच काम राहते, लोकांचा उद्धार करणं. असो आता पहा, त्या आला या महाराजांना बस डायरेक्ट त्यालाच म्हणे, बाबा म्हणे तुझ्या जेवण केली आम्ही, आता आम्हाला दक्षिणा दे. दक्षिणा मागितली महाराज. त्यांना दक्षिणा म्हणे मया येता आली, जेवण केलं केलं की नाही, पोट भरून खाल्लं, आणि आता वरून दक्षिणा मागायली तुम्ही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्यांना कुऱ्हाडीची की काही दक्षिणा भेटत नाही म्हणे. साधू महाराज म्हणजे तू जोपर्यंत दक्षिणा देत नाही तोपर्यंत आम्ही एकच तळा कुठं भोजन करत बसतो. त्यांना कदरून लगे सांगितलं काय दक्षिणा पाहिजे ते मागा म्हणे तुम्ही. आता कदरून कटाळा करून त्या साधूने दक्षिणा काय मागितली महाराज, काय मागितली असं 1,00,000-2 लाख रुपये नाही महाराज. त्या साधूला याचा उद्धार करायचा होता. साधूने सांगितलं तुला जर मुलगा झाला तर याचं नाव नारायण. काय ठेव? नारायण. त्याने ठेव ते म्हणे महाराज ठेवतो, पण मुलगा झाला तरच नाव ठेवायचं ना. मुलगी झाली तर काय करायचंय. पहा महाराज कर्माधर्माने त्याची बायको गरोदर राहिली. त्याला एकदम आखूला शेवटचा मुलगाच झाला आणि त्याचं नाव ठेवलं नारायण. आता मला सांगा, घरचं सगळ्यात लहान लेकरू तुमच्या लाडाचं आहे की मोठा आहे? माय बापा लेकरू दोन्ही सारखेच राहतात, पण एक लाड करा. कोणतं? लहान आहे ना. मला वाटलं मोठं मनुष्य, पण मोठं कोणाचंच नसते. असं लहान लेकरू लाडाचं महाराज. कोठून यायचं अजामी, कोठून लूटमार करून आला. पहिली त्याला हाक मारायची नारायणा नारायणा. कुठून आला की नारायण 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 करत करत महाराज त्याने एवढं नारायण नारायण मेलं म्हणत गेला. ती नारायण म्हणता म्हणतात ते मरायला टेकलं. आणि हे नारायण नारायण म्हणत असल्यामुळे आहे ना महाराज, त्याचं जेवढं पाप होत की नाही, या लगे असं गवताच्या ढीग होता त्याच्याला पाप गंजीवानी. ते पाप अहो नारायण म्हणता म्हणता चक जळून खाक झाला आहे की नाही. पूर्ण गली समरस झाली.
तैसे नामे केले जपता हरी. भगवंताचं नाम स्मरण करता करता त्याचं सगळं पाप जळून गेलं महाराज. आता अंतकाळ आलेला आहे. काय सांगू, अंतकाळ आला. अंतकाळ आला त्याला यमदूत आला. यमदूत आले की त्याला तर बस पाहिलं रडायला पडायला लागलं. आता काही खरं नाही म्हणे. मारते तर रे बापा, मारिती झोडीती तोडीती विष्णूवर. तेव्हाच आपल्या देव देण्यात येते. त्याला पाहिलं यमदूताला, यानं नारायणा नारायणा हाका मारायला सुरुवात केली. लहान लेकरा त्याच्या हाका मारायला सुरुवात केली महाराज. जशी हाका मारली, हाका नारायणा नारायणा नारायणा. काय फायदे माझ्याकडे गेले किती गेला अजामिळ. तेवढ्यात लगी त्याला यमदूत नेणार, तेवढ्यात विष्णू दूताना आलं. विष्णूच्या प्रसादात थांबा मध्ये येतच थांबा, अजिबात नाही न्यायचं. ते गिराईक आमचं होय, आमचं होय, ते तुमचं नव्हे, तुमच्या पक्षाचा माणूस नव्हे, आमचा. महाराज ते यमदूत तर परेशान झाले. तुमचं कसं काय? यानं आयुष्यभरात कोणते चांगले काम केले, कोणतं पुण्यकर्म केलं नाही, यज्ञ केलं नाही, तप केलं नाही, दान केलं नाही. मग यानं केलं तर काय केलं? आहे की नाही? केलं तर काय केलं? तेव्हा सांगितलं महाराज त्या दूतांनी, काय केलं यानं? तुम्ही विचारता? अरे यानं मरता मरता आमच्या मालकाचं नाव घेतलं, म्हणून याला यमपुरी. नामामध्ये एवढी ताकद आहे. याच्या पुढचं उदाहरण पहा. महर्षी वाल्मिकी अगोदर कोण होता? कोण होता माहित असायला पाहिजे, कारण एवढे वर्ष सत्ता करायची. कित्येक महाराज यायले सांगायले, एकाला ऐकायचं दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. असं करत राहू का महाराज? जसं महाराज परीक्षितीला 7 दिवसामध्ये मोक्ष मिळाला, उद्धार झाला त्याचा, तसं जर तुम्हाला आम्हाला जर वाटत असेल ना व्हा, देवर्षी नारदांनी सांगितलं, राम तुला म्हणता येत नाही, काही हरकत नाही, मरा मरा म्हणत नाही. मरा 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 मरा.
पाप होत ते चक गेलं आणि त्याचा अधिकार किती वाढला महाराज नामामुळं. देव जन्मायच्या अगोदरच त्यांना हे रामाय पहा महाराज, प्रभू रामचंद्राचा अवतार व्हायच्या अगोदर लगी रामायण दिलं. तेवढंच नाही तर देवालाही त्याच्या शब्दापुढे जाता आलं नाही. एवढी ताकद नामात आहे की नाही. म्हणून साधन सांगितलं काय, नाम संकीर्तन साधन जळतील पापे जन्मात्रीची. मग नाम जर घ्यायचं असत तर तुम्हाला कुठं जायची गरज आहे का? नाही महाराज, कुठं जायची गरज नाही. जेत हा तिथं न लगती सायास नरगते